तसं तुमचं म्हणणं खूप महाग आहे. विरोधी पक्ष नेत्याचे समर्थन मी करायला पाहिजे जरी तो आमची पक्षाचे असतील हे रेकॉर्ड झालं. आतापर्यंत जेव्हा विशेष अधिवेशन घेतलं त्या दिवशी तेव्हा काँग्रेसचे आम्ही सगळे बोलायला उठलो, कारण सरकारला योजना शिंदे आणि फसवणूक आणि स्पीकरने काय केलं अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं आता अधिवेशन आणि आम्हाला बोलून दिलं आमच्या बोलण्याचं काम. तिथे पण मराठा आरक्षणाबद्दल आम्ही बोलत होतो, तिथे पण आम्हाला आवडलं, पण तरी आम्ही एकनिष्ठपणे एक मताने ते पास करून मी वैयक्तिक आम्ही सगळे आरक्षणाच्या बाजूने येऊन आरक्षण लागू झालं पाहिजे, 50% ओबीसी मधून लागू झालं पाहिजे या मताची मी आहे. आणि माझी तुम्हाला एकच विनंती आहे, मी गावबंदी करताय पण ऍक्च्युली या गावबंदीचा फायदा हा भाजपला होतो, लक्षात घ्या. कारण त्या गावबंदीमुळे काय होतोय, आम्ही आमच्यासारखे लोक जे तुमचं समर्थन करताय आम्हाला पण जर यायला दिलं नाही तर नेमकं तुमच्याबरोबर नाणार कोण. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि म्हणून गावबंदीचा फायदा भाजप होते हे लक्षात घ्या. म्हणून गावबंदी करणं देशभर बंदी करणं खूप महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे असतील, फसवणूक असतील आणि त्यांचे जेवढे त्यांच्या त्यांना घरावर फिरवून येऊ नका एवढी मी तुम्हाला विनंती करते. म्हणून माझं 100% समाधान आहे. आज बाजूचे ग्रामस्थ इथे आहेत, मला त्यांच्याशी त्यांच्या अडीअडचणी मांडायला आणि ऐकायला आले. म्हणून आपण पण असं पण आपण सगळे एकच आहोत आणि म्हणून या गोष्टीचं मी समर्थन करते. एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. हाय हाय भाजप, हाय हाय बीजेपी, हाय हाय बीजेपी, हाय हाय. आता खुर्च्या खाली करा, नाहीतर मागण्या पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आमचे एक मत आहे. एक मिनिट मला एक मिनिट आम्ही तुम्हाला ऐकायचं आमचं भांडण आहे. तुम्ही सगळे सोयरे तुम्ही सगळे सोयरे ह्या शब्दावर आणि ओबीसी मधनं मराठ्याला समर्थन आहे तुमचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.